मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नोकरी आपण करत असताना तिच्यावरती पाणी सोडून एका अवलियानं आधुनिक पद्धतीने शेती करायचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखवला। पारंपरिक धानाचं पीक घेण्याऐवजी त्यानं औषधी वनस्पतींची लागवड केली। त्यातून लाखोंची कमाई करण्याची किमया या प्रगतिशील शेतकऱ्यानं साधली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातले रहिवासी असलेल्या राजेश गायधनी यांची ही वेखंडाची शेती। पारंपरिक धानाची शेती करण्याऐवजी उच्च शिक्षित राजेश यांनी औषधी वनस्पतीची शेती करण्याचा निर्णय घेतला। राजेश हे पेशानं मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी नोकरीवर पाणी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला। राजेश यांच्याकडे एकूण 9 एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी विविध प्रयोग केलेत। 2013ला नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सुरुवातीला धान शेती केली, मात्र त्यानंतर त्यांनी वेखंड या औषधी वनस्पतीच्या लागवडीचा निर्णय घेतला। 2014ला राजेश यांनी आपल्या 1 एकर शेतावर ही लागवड केली। लागवडीनंतर साधारणतः 10 ते 11 महिन्यानंतर उत्पादनाला सुरुवात झाली। लागवडीसाठी त्यांना एकूण 1,10,000 रुपये इतका खर्च आला। प्रत्येक शेतकऱ्याने प्रयोग करावे आणि प्रयोगच करावे। काय होईल, जास्तीत जास्त एखादा प्रयोग फेल जाईल, पण मी जो प्रयोग यावर्षी जवळपास 8 ते 10 मी आणि शेती करताना फक्त जैविक शेती केली। सगळं म्हणजे राईट फ्रॉम जीवामृत वापरलं आणि पेस्टिसाइड म्हणून वेखंडाचा अर्क वापरला, पण दुसरं रासायनिक कुठलंही केमिकल आणलेलं नाही। राजेश गायधनी यांनी 1 एकर पासून केलेली वेखंडाची शेती आज 4 एकरवर पोहोचली आहे। वेखंडाचा वापर औषधासाठी केला जात असल्यामुळे औषधी कंपन्यांकडून त्याला मोठी मागणी आहे। जवळपास आम्ही आतापर्यंत औषधी वनस्पतीचा जो मार्केट बघितलेला आहे, भारतामध्ये भरपूर आहे आणि भारताबाहेरही याची मागणी भरपूर आहे असं आम्हाला दिसून आलं। आणि वेळोवेळी आम्ही गायधनी सरांचंही मार्गदर्शन घेतलं, त्यांनाही त्यांचं मार्गदर्शनातून आम्हाला असं दिसून आलं की खरंच याची गरज आहे। आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीलाही सर्च केलेलं आहे, याची डिमांड भरपूर प्रमाणात आहे आणि खरोखर शेतकऱ्यांनी लागवड करायला हवी। वेखंडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीला कुठलाही पाळीव प्राणी खात नाही, त्यामुळे पिकाचं राखण करण्याची गरज भासत नाही। स्थानिक तसंच जागतिक बाजारपेठेतही वेखंडाला मोठी मागणी असल्यामुळे त्याच्या विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज भासत नाही। शेतीत अशा प्रकारे औषधी वनस्पतीची लागवड केल्यास त्यातून लाखोंची कमाई करता येते, हे राजेश गायधनी यांनी दाखवून दिलंय। विशेष म्हणजे वेखंड लागवडीसाठी भंडारा जिल्ह्यातील जमीन पोषक आहे, त्यामुळे त्याचा लाभ इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।